त्या एबीपी माझा थेट जाणार आहोत वरळीमध्ये. वरळी विजन कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत आहेत. आता कुठच्या इमारतीमध्ये राहायचं मला कल्पना नाही, परंतु आमचे एक डॉक्टर देशमुख म्हणत होते होमिओपॅथी औषध देणारे, ते इथे या ब्रिगेड चाळीमध्ये राहायचे. त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याकडे वडिलांबरोबर येणं बऱ्याचदा असायचं, एक तर वडिलांबरोबर किंवा बाळासाहेबांबरोबर. त्याच्यामुळे हा तसा माझा परिचयाचा भाग आहे लहानपणापासूनचा. आज गेले अनेक महिने माझ्याकडे ब्रिगेड चाळीचे लोक येत आहेत, पोलीस कॉलनीचे लोक येतात, आमचे पोलीस बांधव पोलीस भगिनी येत आहेत, कोळीवाड्याची माझे बांधव भगिनी येत आहेत. आज काही जाहीर सभा नाहीये, त्याच्यामुळे काही लंब चौडं भाषण नाहीये. मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की यार तुम्ही मालक न रे या महाराष्ट्राचे, तुम्ही या मुंबईचे मालक न, तुम्ही कसले लढताय रे? बाहेरच्या राज्यांमधलं लोक इकडे येतात, इकडे झोपडपट्ट्या वसवतात आणि फुकटामध्ये घरं घेऊन जातात.